सुरू सर. दानवे साहेब सर चेअरचे सरळ बसा ना. बरोबर आहे मध्ये घेणं. दानवे साहेब, ज्या प्रकारे एकंदरीत तुमच्या संदर्भात चर्चा येत आहेत, नेमकी वस्तुस्थिती काय? सगळ्यात आधी ज्या चॅनलवाल्यांनी 10 वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं, त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे. कारण आता 11:30 वाजले. पहिली गोष्ट, माझ्याशी कोणी संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोललेलं. खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे. मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार. अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी, तुमच्या TRP साठी, कारण मी 30 वर्ष जुना शिवसेनेचं काम करणारा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे. काम करणार नाही तर लढणार आहे. पद येत असतात, पद जात असतात, हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे. मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेत्यापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे. आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात. मला त्याच्या स्पष्ट सांगायचं की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल, त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या, नुसतं कोणतं सूत्र, तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं, आम्ही सांगितलं का, कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का, मी कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं, कोणत्याही प्रकारे धारा नसलेल्या बातम्या चालवणं. मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला. शिवसेनेचा जर या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या. परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही. ठीक आहे, निवडणुकीचा विषय आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची जाहीर केली. मी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार शिवसैनिक. त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद, एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही. कारण आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलने, आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही, ज्यांनी ज्या ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या, खोट्या, माझी मानहानी करणार आहे. माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेने काम करणाऱ्या कामाचा अपमान करणारे, असं माझं स्पष्ट मत. तुम्ही ज्या प्रकारे मध्ये नाराज होतात त्याचा फायदा घेतला जातो. नाराज असलो मी काय झालं? तुम्ही फार खुश असतात का सगळे लोक? तुम्ही काय सगळे लोक खुश असतात? तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं, कोणत्या चॅनल तुमची संपादक, त्या संपादकाचा चॅनलचा बोलायला. आज मी एका संपादकाला फोन केला, तो मला मी आजच्या दिवस येऊ देतो दुसऱ्या चॅनलचा संपादक बोलायला. हे तुमचं चालतं. पण मला असं वाटतं नाराज वगैरे असं मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशी पण उमेदवाराची यादी जाहीर करा त्या दिवशी पण नाराजी असते ना, तर रोज रोज थोडी नाराजी असते. तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो का विरोधकांकडून? विरोधकाकडून येत तुमच्या चॅनलला. विरोधक कोणी काय बोल? कोणता विरोधक बोला सांगा. चला, शिंदे गटाच्या रावसाहेब दानवे बोलतात. ऐकून घ्या. शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला, भाजपची बोल. आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार, शिंदेकडे जाणार, शिंदेकडे जाणार. कालपासून सुरू भाजपकडे जाणार, भाजपकडे जाणार, भाजपकडे जाणार. रावसाहेब दानवे काय बोलले? पूर्वाश्रमीचे भाजपचे आहेत आम्हाला. मी 30 वर्षानं शिवसेनेचं काम करतो. मी 20 वर्षानं जिल्हा प्रमुख आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचे आणि भाजपचे विचार जुळतायत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीतच अप्रत्यक्ष निशाणा साधलाय त्यांनी. विचार जुळतात. शिवसेना आणि भाजप 25 वर्षांना अलायन्स होते ना, त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे विचार सारखे होते. सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो. त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो काय? आमचं स्वतंत्र शिवसेनेचं. आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणून काय भाजपमध्ये गेलो का? शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र धारा आहे, ही स्वतंत्र बाण आहे. आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललो. खैरेंच्या प्रचारात कधीपासून उतरताय? मी उतरलेलो आहे प्रचाराला. 1.5 महिन्याचा काळ आहे. संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे. 4 दिवस 8 दिवस लागत नाही प्रचार करायला. 8 दिवसात सगळा जिल्हा ढवळून काढतात. आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे. आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास 100 गावांचा दौरा करून झालेला आहे माझा. फार मोठा मतदारसंघाने 8 दिवसात सगळा प्रचार कम्प्लीट होईल. आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे. इथं बसून सगळ्या गावाच्या बूथपर्यंत प्रचार करतात. ही शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलो पाहिजे तिथं. पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 90 गावांचा दौरा केलाय. मी कुठेही नाही शिवसेना या विषयाचा प्रचार केलाय. आणखी पुन्हा करणार आहे. आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे. आणखी सगळीकडे स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडे. सर, खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का? की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय.
तिकीट जर 2 जणांनी 3 जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असताना खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे. आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो. याचना नाही अपहरण होतं असं सूचक वक्तव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं. नेमकं रण म्हणजे तुम्ही स्वतः रणांगणात उतरणार आहे काय? हो, मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार, उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं, कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक, भाजपला मॅनेज झाले, याला हे झाले, त्याला हे झाले, म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे काय? शिवसेना लढणारी शिवसेना, त्याच्यामुळे लढेल आम्ही जिंकेल शिवसेना. तुम्ही असं जाहीर केली आहे की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या पसरवल्या जातात, त्या खोट्या टीआरपीसाठी लोक करतायत, सगळं तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य करू. तुमची ही भूमिका लोकसभेपुरती आहे का विधानसभेच्या आधी कोलांटी मारणार आहात? हे पहा, मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा तेच सांगायला काही अर्थ नाही. आता परवा मी मातोश्रीवर असताना मला फोन आला एका चॅनलचा, लोकशाही चॅनलचा, स्पष्ट सांगतो. आता चॅनल विषयी पण बोललो पाहिजे. सकाळी सामवाल्याने चुकीची बातमी लावली, स्पष्ट बोलतो, सगळ्या तुमच्या समोर बोलतो, चुकीच्या बातम्या लावल्या. मी मातोश्रीवर आणि ते सांगतो तुम्ही वर्षावर आहे का, वर्षावर पोहोचले का, तुमचा प्रवेश होणार आहे का, काय त्याला अर्थ आहे काय? सर, अजूनही महायुतीने आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही, तर महायुतीकडून तुम्हाला ऑफर दिली गेली आहे का उमेदवार? कोणती ऑफर नाही, मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही. महायुतीला उमेदवार सापडत नाही. महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही. सांभाजीनगर तुम्हाला स्पष्ट सांगतो. संभाजीनगरची जागा जाहीर झाली त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर पहिलं तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण तुम्ही इच्छुक होता आणि तुम्ही वारंवार बोलून दाखवलं होतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला काही शेरोशायरी देखील होती. या अनुषंगाने हा जो हे जी चर्चा ही या अनुषंगानेच पुढे चालत गेली आणि त्यामुळे आज ही संपूर्ण बातम्या अशा चालू लागल्या. पण उमेदवारी जाहीर होऊन 5 दिवस झाले. मला असं वाटतं त्या दिवशी सगळी जी काही नाराजी राहिली सगळे विषय संपला. पक्षप्रमुखाकडे मी जाऊन आलो. मला तर ऑलरेडी फोनवर बोलणं झालेलं नाही. एवढ्या दिवसापूर्वी विषय असतो, रिॲक्ट होणं थोडंसं काही पाप नाहीये, पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरज आहे संघटने. त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. विषय संपलेला आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असून महाराष्ट्रात असून आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेत 100% यश मिळवण्यासाठी आम्ही काम करणार. त्यामुळे जे काही झालं पुन्हा वारंवार सांगतो, पक्षाकडे तिकीट मागणं गुन्हा नाही. मागितलं होतं, खैरे साहेबांना दिलं. खैरे साहेब आमचे नेते, त्यांचं काम, त्यांचं म्हणजे संघटनेचं काम ताकदीनं करणं माझं कर्तव्य, माझी जबाबदारी ते मी करणार. काही पक्षांतर्गत कुजबूज आहे. इथं पक्षांतर्गत नाही आहे कोणी. मला पक्षांतर्गत कोणी नाही काय बोलत आहे. पक्षांतर्गत नाही. हे तुम्ही कुठं तुम्ही सांगा शिंदे गट, कुठं भाजप. मला असं वाटतं तुमच्या मीडियामध्ये सुद्धा असे भाड पेरलेले काही वेगवेगळ्या पक्षांनी, विशेषतः भाजपने आणि शिंदे गटाने, हे लोक नुसते पोपटासारखे बोलत असतात त्यांच्या याच्यावर. म्हणजे आता तुम्हाला राग येईल पण बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे. त्याच्यामुळं कुठलाच आधार नाही, काही नाही. मला कालपासून फोन येतात. अरे काय आता मी माझ्या कामात मी काल दहीसरला होतो. युवासेनेची बैठक होती घोसाळकर साहेबांनी उत्तर मुंबईमध्ये, तिथं होतो. मग मला जायची गरजच नव्हती ना इकडे तिकडे फिरायची. अशा पद्धतीने या सगळ्या बातम्या चुकीच्या येतात असं स्पष्ट माझं म्हणणं आहे. संभाजीनगर विजयी उमेदवार असतील का आणि त्यासाठी तुम्ही किती ताकदीनं काम करणार आहात? पूर्ण ताकदीनं काम करणार. संघटनेचं आमच्याकडे स्ट्रक्चर आहे व्यवस्थित, बूथपर्यंत मतदारापर्यंत. हे आम्ही 1.5 वर्षानं हे सगळं स्ट्रक्चर कामाला लावलेलं आहे. त्याच्यामुळे मला हे स्ट्रक्चरच्या माध्यमातून, संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेचं शिवसेनेवर, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेजीवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर प्रेम आहे. ते प्रेम मला जनता व्यक्त. रावसाहेब दानवे म्हणतायत की 4 जूनला खरा राजकीय भूकंप मराठवाड्यामध्ये तर पाहायला मिळेल. म्हणजे लोकसभेनंतर या सर्व हालचालींना वेग येणार आहे का? मला असं वाटतं 4 जूनला मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची, शिंदे गटाची, अजितदादाची एकही जागा येणार नाही. हाच राजकीय भूकंप असेल. दानवे साहेब, एकंदरीत आपण बघतोय मातोश्रीवर तुमचं वाढतं वजन या गोष्टींना कारणीभूत आहे असं वाटतं तुम्हाला? असं वजन बिजन काही नसतं संघटनेत कोणाच. पक्षप्रमुख फायनल असतं.
हे रावसाहेब दानवे मग का म्हणतात असं की तुम्ही पूर्वाश्रमीचे भाजपचे आहात, तुमचा मी भाजप 30 वर्षानं संघटनेचं काम करतो, काही गोष्टी करतो. पण तुम्ही होतात का भाजपमध्ये? होतो, विद्यार्थी परिषदेचं काम केलं. म्हणजे तुमचा प्रवास कसा होता जरा सांगा. आता मला स्वतः पण या विषयावर बोलू. विषय नंतर बोलू, बाबा राहून गेले. दानवे सर हिंदी में जानना चाहिए जिस प्रकार से खबरें चल रही कि आप उद्धव ठाकरे को छोड़ के बीजेपी में शामिल होने वाले और इस जो घटना चल रही है उसको लेकर क्या कुछ चाहिए, क्या कुछ आपके विचार? ये आपको किसने बताया? मुझे बताते, मैं बात करूँ तो मैं क्या को बोला आपको? है सच्चाई क्या आपको ये आपको किसने बताया ये मुझे बताओ, फिर मैं जवाब दूंगा. मेरा ये विषय से संबंध है तो मैं क्यों बोलूँ? सर ऐसी बातें चल रही है इसलिए आपसे स्पष्ट मत आहे. बाकी ऑब्जेक्शन माझ्या कामकाजावर, माझ्या विचारावर किंवा पक्षावर काय तुम्ही बोलू शकता, मला तुम्ही क्रिटिसाइज करू शकता, नो प्रॉब्लेम. बट संघटना सोडणार हा विचार मला मुळीच मान्य नाही, हे तुम्हाला क्लिअर. त्यामुळे असा विषय, कारण आम्ही सुद्धा एवढ्या वर्षांना काम करत असताना अशा पद्धतीने आमच्याविषयी बातम्या येणं चुकीचे आहे. काही सोर्स नाही त्याच्यामध्ये. माझं तर तुम्हाला मी आता यांना सांगितलं ना, माझं चॅलेंज आहे की बीजेपीचा एखादा माणूस बोला का सांगा, शिंदे गटाचा एखादा माणूस बोला का सांगा. तसंच नसताना तुम्ही म्हणता चला मी समजू शकतो ना, त्यांच्याकडून एखादा बोला नाही अंबादाने आमच्याकडे, त्यांच्याकडून कोणी काही बोललेलं नाही, आमच्याकडून कोणी काही बोललेलं नाही. तर मग या बातम्या मधलेच तुमच्यासारख्याच्यातले लोक निर्माण करतात असं माझं स्पष्ट मत आहे. बाळासाहेब ठाकरे या सगळ्या किस्सा मला आठवतो.